मित्रांनो आता आपण आलेलो 4 भिंतींवर तुम्ही बघू शकता. इथून फक्त एक असा चालण्यासाठी रोड आहे आणि इथून एक असा सीन येतो मस्त मित्रांनो इकडून साईडला पण. आणि तिथे फक्त एवढाच आहे. नाईटला फक्त इथे भारी वाटतो मित्रांनो. नाईटला पण कधीतरी येईल मी. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही? तर आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत 4 भिंतींला. तर त्याच्या आधी आपल्याला हे कपडे बदलावे लागतील जे आपण रॅन्डम घरात घालतो ते घातलेत. आणि आज ब्लॉग स्टार्ट करायला आपल्याला खूप टाइम झाला कारण की 12 वाजले. म्हणजे खूप टाइम झाला कारण की आपण देवपूजा करत होतो, देव धुवायचे होते मित्रांनो. आणि मग त्यामुळे टाइम झालाय. तर आता कपडे बदलू आणि 4 भिंतीसाठी निघू. आणि मम्मीकडून मित्रांनो आपण परमिशन घेतलेली आहे. मागच्या ब्लॉग सारखा आपल्याला म्हणजे एवढा पायात पडायची गरज नाही. तर आता कपडे बदलू आणि निघू. आणि तुम्ही तर काय मला सपोर्ट करणंच झाले. सपोर्ट करा जरा. काय एक लाईक नाही तुमचा, कमेंट नाही, सबस्क्राईब नाही, जरा ते पण करा. तर आता आपल्याला पहिले कपडे बदलू द्या. तर मित्रांनो आता आपली तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता. निघू लवकरच, म्हणजे निघूया आता. चावी खिशात चला. तर मित्रांनो आता आपण 4 भिंतींवर पोहोचलेलो आहोत. वाऱ्याचा आवाज खूप येत असेल. आणि इकडे तुम्ही इथूनही तसंच नजर येतो जसा काल जिथे गेलतो तिथून येतो. हे 4 भिंती तिकडे आहेत मित्रांनो, तेही तुम्हाला दाखवतो. 4 भिंती तिकडे आहेत तर तुम्हाला तेही दाखवतो. तर मित्रांनो आता आपण आलेलो 4 भिंतींवर तुम्ही बघू शकता. इथून फक्त एक असा चालण्यासाठी रोड आहे आणि इथून एक असा सीन येतो मस्त मित्रांनो इकडून साईडला पण. आणि तिथे फक्त एवढाच आहे. नाईटला फक्त इथे भारी वाटतो मित्रांनो. नाईटला पण कधीतरी येईल मी. आता आपण खाली उतरतोय आणि या एक मित्राला आणलेला मित्रांनो दाखवतोय जरा पाहिलं इथे. एस्थेटिक आहे मित्रांनो. म्हणून तो कॅमेरा जरा तोंड बिंड दाखवतो. आता आपण खाली चाललो मित्रांनो कारण की आता मम्मीने कॉल घेतला, खूप शिव्या घालतात मला. मग आता खाली जाऊ. तर मित्रांनो आता आपण मम्मीच्या इथं पोहोचलेले आहेत. तुम्ही बघू शकता तिथं मम्मी बसले. माझा भाऊ गेलाय पिशवी आणायला. तर आता ती पिशवी आपल्याला घरी न्यायची आहे. आणि हा मित्रांनो बघू शकता तुम्ही, दिसला मित्रांनो. फेस रिव्हील झाला. आणि आता ते बॅग घेऊन येत आहेत. माझा बारका भाऊ आणि मम्मी मी चालले असतील कुठेतरी. मग आपल्याला ती बॅग घरी न्यायची आहे तर ती घरी नेऊ. मित्रांनो आता आपण घरी आलोय आणि बॅग इथं ठेवले. तर आता जेवून घेऊ मित्रांनो, खूप भूक लागली. घरी येताच पहिला काम जेवायचं कारण की भूक लागली मित्रांनो. सगळा कंट्रोल होऊ शकतो मित्रांनो भूक नाही. 2 मिनिटं थांबा. तर आता वाढून घेऊ जेवायला. काय म्हणलं जेवायला मित्रांनो, फ्लावरची डाळ म्हणले आणि राईस. पाडला बाबा. आता मी मार खाई. आता खपलो मित्रांनो. माझा पेटी आहे. मम्मी आता ठेवल्याशिवाय जमत नाही. मग मला आता पहिले साफ करावं लागेल ते. आणि पहिले जेवून घेतो. तर मी जरासा झोपलेलो मित्रांनो. तर आता उठलोय आणि आता बघू मम्मी काय करते. मम्मी काय करते? इकडे कसली भाजी? वांग्याचा भरता करते मित्रांनो. आता माझा भरता होणार आहे कारण की मला वांग्याचा भरता आवडत नाही मित्रांनो. आणि माझा भाऊ बघू शकता काय करतोय रे. इंस्टाग्रामवर आपल्याला आयडीवर सपोर्टच जाऊ दे, सोड. काय काम धंदे नाही याला. इंस्टाग्राम बघत बसला मित्रांनो. आता जरा काय भाजी बनवण्यात मदत इथं. मशरी कसली मित्रांनो माझ्या मम्मी जरा कोमून तर बोलायला जमत नाही. आता भाजी होण्याची वाट पाहू कारण खूप भूक लागली मित्रांनो मला पण. तर आपण पहिला काय करू, आता काय करायला पण आहे मित्रांनो, जरा खाली जाऊन येऊ. तर मित्रांनो आता मम्मीने आपल्याला बाहेर तर जाऊन दिलं नाही आणि आपण बसलो इथं. माझा भाऊ दिवाबत्ती करत बसलाय आणि मम्मी बघत बसलोय कारण की मी आंघोळ नाही घातली मित्रांनो.
जाऊ दे मित्रांनो, काय आता आपण कधीतरी आंघोळ घालतो. तसं माझा भाऊ सध्या बाहेर गेलाय म्हणून इथं नाही तर परत बोलायला इथं भाऊच नाही का, भाऊ तू अगरबत्ती दिवाबत्ती करतोय का. तर माझा भाऊ बाहेर गेलाय, तर तो येईल. तर बघा घंटीचा आवाज पण येत असं. आणि बघा बघून शकता भाऊ दिवाबत्ती करतोय. मी आता बघून जेवून घेतो मित्रांनो, कारण की खूप भूक लागली. पण आत्ताशी 7 वाजलेत, तर मग मी उपर झालेलो एवढं लवकर जेवलो तर. आणि आता सध्या देवबत्ती पण चालू आहे, एवढं लवकर जेवू पण नाही शकत. भाजीचं फुलत नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता माझ्या भावाची देवबत्ती करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तो चाललाय पॉवर बँक आणायला, कारण की आता आम्ही माइनक्राफ्ट खेळतोय मित्रांनो माझ्या सर्व्हरमध्ये, म्हणून तो आता क्विक झालाय. आणि खूप भूक लागलेली म्हणून जरासा संत्री आणि काकडी कापून घेतली मित्रांनो, खूप भूक लागलेली. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकाच. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा. आणि हा काय रे, हिंदीमधून ब्लॉग काढू का नको म्हणजे, आणि हा हिंदीमधून मी व्लॉग काढू की नको, म्हणजे हिंदीमधून काढू की मराठीमधून काढू, तर हेही कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकाच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.